नमस्कार, लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर सकाळी सकाळी मी नाश्त्याची तयारी तुम्हाला दाखवायला घेतलेली आहे। मे महिना असल्यामुळे झोपणं वेळेवर होत नाही, कामं वेळेवर होत नाही, घरामधला सगळा पसारा जिकडे तिकडे असतो, पाहुण्यारावण्यांची वर्दळ चालू असते, मुलं सुट्टीला आलेले असतात, त्याच्यामुळे कुठलंच काम घरात व्यवस्थित नसतं आणि घरामध्ये संपूर्ण पसारा असतो। आणि त्याच्यातूनच म्हणजे रात्री जागरण भरपूर होतं, मुलं गप्पा मारत जातात, मग त्यात आपलंही जागरण होतं। नाश्ता किंवा स्वयंपाक हा मे महिन्यामध्ये पूर्ण वेळेवर कधीच होत नसतो। माझ्याकडे प्रत्येक मे महिन्याला असंच असतं। तर मी इथे आज नाश्ता करायला घेतला। बोंबील थोडेसे कापून ठेवले होते, ते भिजत घातले आणि त्याची चटणी करायला घेतले। आणि माझी सुनबाई बोंबील खात नाही, सुकट वगैरे खात नाही, म्हणून तिच्यासाठी ही 2 टॅमॅटोची चटणी करायला घेतली। तर मी इथे बोंबलाची म्हणजे अशी सुक्की एकदम चटणी करणार नाही। जर आपण बोंबलाची सुक्की चटणी केली ना तर ती वरण भाताबरोबर चांगली लागते, पण इथे मला चपातीबरोबर खायची आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं असं ओलं त्याच्यामध्ये रस्सा ठेवणार आहे। आमच्या घरामध्ये सुक्या भाज्या चालत नाहीत, थोडं तरी त्याच्यात ओलेपणा लागतोच। आणि ही जी मी टॅमॅटोची चटणी तुम्हाला दाखवली ना, ती कुठल्या पद्धतीने याच्यामध्ये केलेली आहे, मी संपूर्ण कृती तुम्हाला दाखवलेली आहे, त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा। आणि ती मी लोखंडाच्या कढईत केलेली आहे। शक्यतो लोखंडाच्या भांड्यामध्ये जर भाज्या केल्या ना तर आपल्याला लोह मिळतं, म्हणजे लोहाचं आपल्या शरीराला प्रमाण मिळतं। तर मी ह्या लोखंडाच्या कढईमध्ये भाजी केलेली आहे। बऱ्याच भाज्या मी लोखंडाच्या कढईमध्ये करते, पण ती केल्या लगेच काढून ठेवायची, नाही तर त्याला ना काळेपणा येतो भाजीला आणि मग ती खाण्यासारखी राहत नाही। तर इथे मी भाजी ती करून घेतली आणि लगेच कढईमधून काढून देखील ठेवली स्टीलच्या पातेल्यामध्ये, आणि मग कढई घासायला टाकणार। तर भाजी झालेली इथे, कढई रिकामी केली। तिकडे बोंबलाची चटणी पण माझी म्हणजे सुक्का असं बट्टा करून घेतलेला आहे। अशा दोन्ही भाज्या मी करून घेतल्या आणि आता मी पीठ मळायला घेते, कारण माझी मुलगी आलेली आहे। मुलगी आणि सुनबाई दोघीजणी वरची कामं करतात आणि मी मात्र किचनचा ताबा घेतलेला आहे। आता एवढ्या माणसांचं पीठ आहे, एवढ्या जणांना चपात्या, आमच्या घरामध्ये पोहे करा, काही करा, म्हणजे पोहे केल्या, उपमा केला, इतर शिरा केला, तरी आमच्याकडे चपातीचा नाश्ता हा लागतो आणि त्या पण एवढ्या भरपूर लागतात, त्यामुळे मी चपाती करायला घेतले। आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे गरम चपात्या खायची सगळ्यांना सवय आहे। तर इथे मी जी चटणी रेडी झाली होती, तर झाल्या पहिल्यांदा मी सुनबाईचं ताट भरते। जर तिला वेळ असेल तर तिला मी सांगितले तव्यातली चपाती देते, ती जर आली तर ठीक आहे, नाही तर दुसरं कोणीतरी खाऊन घेईल। तर मी सगळ्यांना वॉर्निंग केलेली आहे की मी चपात्या करायला उभी आहे, भाज्या रेडी आहेत, जशा चपात्या येतील तशा प्रत्येकाने नाश्ता करून घ्या आणि जे पण कोणी मागे राहतील त्यांनी आपण एकत्र स्वयंपाक करूया। तर असा माझा आजचा सकाळचा घाई गडबडीचा नाश्ता झालेला आहे। आणि हल्ली रोजच असा नाश्ता घाई गडबडीमध्ये होतो, पण मला हे बरं वाटतं म्हणजे एवढं घाई गडबडीत करायला। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।